काय चाललंय? जेवण कोणी असं फेकतं का? आता पडलं ना बिचाऱ्या मुलाच्या कपड्यावर. खालच्या जातीचा गरीब विद्यार्थी आहे. वही पुस्तकाचे पैसे देखील कसे बसे जमवत असेल बिचारा. आणि तुम्ही सगळे त्याचे कपडे घाण करता. यांच्याकडे मोजून तर 2च जोडी कपडे तर असतात. आता उद्या हा काय घालून येणार कॉलेजमध्ये? आणि तू रे, आता तू गपचूप उभा राहून काय बघतोयस? जा जा आणि प्रिन्सिपल साहेबांना तक्रार कर यांची. किती मानतात तुला ते प्रिन्सिपल सर. बाबा मला तर विश्वास आहे आमच्यासारखंच यांनाही कारणे दाखवा नोटीस देतील. तुम्ही लोक जा इथून. ओके सर. हे असं कसं काय तुझ्याशी वागू शकतात? तुला याची तक्रार प्रिन्सिपल साहेबांकडे करावीच लागेल आणि अशा विद्यार्थ्यांना शिक्षाही मिळालीच पाहिजे. हे तुझा अपमान कसा करू शकतात? गुरुजी, अपमान तर मी जन्म घेतल्यापासून बघतोय, ऐकतोय आणि सहन करतोय. परंतु गुरुजी, मी आत्ता अपमानाविषयी विचार नाही करत आहे. खरं तर मी हा विचार करतोय, फक्त मोठी आणि अवजड वस्तूच नाही, जेव्हा आपण एका चादरीला झाडतो तेव्हा त्या धुळीतले छोटे छोटे कण जमिनीवर पडतात का? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आकर्षणामुळे. गुरुजींनी वर्गामध्ये गुरुत्वाकर्षणाविषयी जे शिकवलं ते ह्या इथे उपयोगात कसं नाही आलं? म्हणजे गुरुजी, नरोत्तम जोशींनी माझ्यावर जे जेवण फेकलं त्याच्यावर गुरुत्वाकर्षणाने कामच नाही केलं की मग त्याच्या फेकण्याचा जोर एवढा जास्त होता की जेवण जमिनीवर पडण्याऐवजी सरळ माझ्याच अंगावर कसं काय पडलं आणि मग त्यानंतर जमिनीवर पडलं? तर गुरुजी, अशा शक्तीला काय म्हणलं पाहिजे ज्याच्यामध्ये कुठलाही माणूस कुठल्या वस्तूला आपल्या इच्छेनुसार गुरुत्वाकर्षणाचा नियम तोडूनही ठरवलेल्या ठिकाणी पोहोचू शकेन? तुला हा प्रश्न विज्ञानाच्या सरांना नक्की विचारायला हवा. चल घरी निघूया. हो. मिरची आणि 1 पैशाची पालक द्या. यामध्ये टाका ते पैसे. वाटतं ही खालच्या जातीची आहे. ए, तू इथं भाजी घ्यायला कशी आलीस? ए, चल लांब रा. काय झालं मावशी? मला भाजी घेऊ द्या की. आणि मी कुठल्या बी जातीचे असले तरी कुणाला त्रास तर नाही ना देत. ए, काकी कोणाला बोललीस का? चल लांब हो. माझी चेन, माझी 4 तोळ्यांची चेन होती ती गटारात पडली. हिच्यामुळे माझी चेन गटारात पडली. खालच्या जातीची. हा, चल चेन काढून दे माझी. मी का काढू? तुमची चेन माझ्यामुळे नाही, ह्यांच्यामुळे नाल्यात पडली. अरे तू इकडे आलीच कशाला? मी तर इथे भाजी घ्यायला आले होते. तुझी भाजी गेली गटारात. तू आधी माझी चेन काढून दे. चल. तुमची चेन माझ्यामुळे नाल्यात नाही पडली, मी नाही काढणार. अरे चूक कोणाची पण असो, पण तू खालच्या जातीतली आहेस ना, आणि तुम्ही लोक घाणीत गटारात जातच असता. तुला या गटारात उतरायला काय अडचण आहे? चल काढून दे. चल. मी नाही काढणार. आज मी पण बघते की तू चेन काढल्याशिवाय कशी इथून जातेस. चल सोड हे. सोड मला. सोड मला. चल काढून दे माझी चेन. काढून दे चेन.
काय चालू आहे हे सगळं? तुम्ही माझ्या बायकोसोबत अशी जबरदस्ती का करतायत? तर तू आहेस याचा नवरा. चांगलं केलंस तू आलास. मग एक काम कर, आता तू या नाल्यात उतरून चेन काढून दे. मग आम्ही तुझ्या बायकोला सोडून देऊ. तर लवकर काढून दे. नाही, माझी काय बी चूक नाहीये. यांनी धक्का मारल्यामुळे झाले. हे बघा, तुम्हाला आमच्याविषयी, आमच्या जातीविषयी आम्हाला स्पर्श केल्याने एवढी घृणा वाटते, तर मग तुम्ही हिला धक्काच का दिला? आणि जर तुम्हाला आमची एवढी घृणाच वाटते, तर मग ह्या नाल्यातून निघालेल्या चैनीपासून नाही होणार. एवढ्या घाणेरड्या नाल्यातून काढलेली चैन तिला तुम्ही परत गळ्यात कसं घालू शकता? चल रमा घरी. अगं असं कसं जाऊ देईन? जोपर्यंत मला माझी चेन मिळत नाही ना, कोणी कुठेही जाणार नाही. सोडा मला. तुला शेवटचं विचारतोय, तू चेन काढून देतोयस की नाही? तुम्हाला वाटलं तर माझा जीव घ्या, पण त्या घाणेरड्या नाल्यातून मी चैन नाही काढू शकत. तुझा जीव घेऊन आम्ही काय करणार? खालच्या जातीतला असून गटारात जायला मनाई करतोस? लय माझालाय वाटतं तुला. थांब, आता तुझा मास त्याच गटारात काढतो का नाही बघ. काय करायचा विचार करताय? काय करताय तुम्ही? काय करताय तुम्ही? सोडा मला. आता त्या गटारात जाऊन ती चैन काढून दे, नाहीतरी सगळी घाण तुझ्या बायकोच्या अंगावर टाकली जाईल. मग जाशील असाच आपल्या घरी. आणि रस्त्यात तुझ्या बायकोला चिखलात नाकलेलं कोणी बघेल तेव्हा सांग तू तुझी लायकी विसरला होता. नका करू असं. थांबा ना. सोडा मला. थांबा ना. थांबा. तुम्हाला चैन हवी आहे ना? मी आणून देईल तुम्हाला त्या घाणेरड्या नाल्यातून चैन. नाही रमा, आज काहीही होऊ देत. मी तुझा नवरा आहे आणि नवरा असल्याचं कर्तव्य माहितीये मला. मी आणून देईल ती चैन. तू कुठेही जाणार नाही जोपर्यंत मला माझी चेन मिळत नाही. आणि तसंही घरी जाऊन तर शुद्धीकरण करायचंच आहे. तुला झाडं लावायला आवडतं ना? बघ पोरा, तुला जे आवडतं तेच करायचं. आणि ते करताना तुला तेही करावं लागेल जे तुला आवडत नाहीये, तर तेही कर. पण पूर्ण मेहनतीने आणि इमानदारीने करायचं. बाबा, तुमच्या गोष्टी बऱ्याच वेळा मला कळतच नाही. काही हरकत नाही पोरा. जीवनात जेव्हा कधी अशी घटना तुझ्यासमोर येईल ना, तर बाबांचं हे बोलणं तुझ्या नेहमी लक्षात राहील आणि तुला मदतही करते. तुमचं तर समजा आयुष्य जातं या खाणीमध्ये. तुला काय खाणीची घाण वाटणार र? तुला तर या खाणीची सवय झाली असेल.
भीमराव, आता आम्ही असे आहोत, उद्या अजून कोणी असं होईल, ते तुम्ही बी असू शकता. चंदन जैसा साधु है, सर्प ही सब संसार, ताके अंग लपटा रहे, मन में नहीं विकार. रमा, थांब जरा. तू का तुझे हात खराब करतेस? होऊ दे. तुम्ही कशाला त्या नाल्यात गेलात? तुम्हाला त्या नाल्यात जाताना बघून मला वाटत होतं की मी बी तुमच्या सोबत त्याच्यात चाललीये म्हणून. तुम्ही डुबलात तसं मी पण डुबले. तुम्हाला जेवढा त्रास आतमध्ये होत होता ना, तेवढाच त्रास मला बी बाहेर होत होता. तुमचे कपडे घाण झाले ना, माझे पण होऊ द्या. जिथे तुम्ही जसे असाल तिथे मी बी तशीच. रमा, रडू नकोस. चल या इथून. ह्या इथे जवळच. पण का? तसं पण घरी जायला उशीर होतोय. म्हणते तर बरोबरच आहेस. अशा अवस्थेत घरी नाही जाऊ शकत ना रमा. सगळेजण 100 प्रश्न विचारतील.
आणि मी खोटं नाही बोलू शकणार आणि खरं मी सांगू नाही शकत. रमा, हा जातीपातीचा चिखल सगळीकडे एकसारखा आहे. मग ते सातारा असो किंवा मग हे मुंबई. परंतु आता मला बाबा आणि आनंद दादाला त्रास नाही द्यायचा आहे. पण अशा कापडांमध्ये आपण कसं जायचं? दलिया आजी, रमा काय सांगून गेली होती? कधी येईल म्हणली? सांगून तर गेली होती की लवकर येईल. आता लई वेळ झाला. मला ना अजून एक गोष्ट नाही लक्षात आली की नक्की नवरा बायकोचं नातं काय असतं ते. मोठ्या माणसांनी लई वेळा सांगितलं पण अजून बी मला नाही समजलं. आज तुम्हाला बघून माझ्या लक्षात आलं की नवरा बायकोचं नातं असंच असतं. कसा असतो? आज तुम्ही माझ्यासाठी नाल्यात उतरलात. मला बी प्रत्येक दुःखात अशीच तुमची साथ द्यायला हवी. तुम्हाला बघून असं वाटतं की दुःखाचा सामना दोघांनी मिळून केला ना तर ते दुःख नाही राहत. अरे भीम, तू हित? काका तुम्ही? अरे भिजलास होय पावसामध्ये? हो, ते जरा. एक काम कर, गरम गरम शेंगदाणे खातू. नाही 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 काका, असू द्यात. माझ्याकडे पैसे नाहीयेत. अरे मी माझ्या पोरीला खायला देतोय. अगं घे की. तुझी बायको मला पहिल्यांदा भेटलीये तर मग हे माझ्याकडून फुकट समज. आणि तसं पण तुला दिलं असतं तर तुझ्याकडून पैका घेतलंच असतं. धन्यवाद काका. बरं चल येतो बाळा. एक गोष्ट नाही समजली, हे शेंगदाणेवाले तुम्हाला ओळखतात? म्हणजे तुम्ही रोज येता का इथं? अगं नाही. म्हणजे तुम्ही रोज इथं शेंगा खायला येता? नाही रमा. ते पण एकटे? ऐकून तर घे. थांब जरा, मला बोलू तर दे. सगळं सांगतो. हे शेंगावाले काका मला एका बागेत भेटले होते. तेव्हापासून आमचं एक वेगळंच नातं तयार झालं. नातं जोडलं गेलंय म्हणजे? म्हणजे हे बघ, दिवसा तर मी आपल्या घरी अभ्यास नाही करू शकणार, तर बऱ्याचदा कॉलेजमधून निघून एका बागेमध्ये जाऊन मी अभ्यास करतो. तर तिथे हे शेंगावाले काका येतात. आणि माहितीये, त्याच बागेमध्ये मी केळुस्कर गुरुजींना सुद्धा भेटलो. ते सुद्धा तिथे शांततेत अभ्यास करायला येतात. आणि मग आमची थोडीफार ओळख झाली. परंतु आमचे चांगले संबंध तेव्हा झाले जेव्हा मी मॅट्रिक पास झालो होतो आणि आपल्या जातीतल्या लोकांनी माझा सन्मान केला होता. त्या सन्मान सोहळ्यामध्ये केळुस्कर गुरुजी सुद्धा आले होते. रमा, मी एक दिवस तुला नक्की त्यांना भेटायला घेऊन जाईल. हे सगळं ऐकून असं वाटतंय तो नाला भी आता एकदम पवित्र झाला असेल ज्याच्यात तुम्ही गेला होता. चल घरी जाऊ. घरी काय सांगायचं हे बी सांगून ठेवा की इतका उशीर का झाला. मग तुझ्या सासूला हे सांग, नवऱ्यासोबत बागेमध्ये शेंगा खात होतीस. पण
आईला शेंगा आणि बागेची गोष्ट सांगितली ना तर त्या आणखीनच वरडतील. मग काय झालं? नवऱ्यासाठी एवढं तर ऐकू शकतेस ना? जर पती माझ्यासाठी नाल्यात जाऊ शकतात तर मी त्यांच्यासाठी काय पण करू शकते. कधी यायची ही रमा? खूप उशीर झालाय. कुठं राहिली ही रमा? सगळी लोक रमाला आपापलं काम सांगून ना आता अडकलेली आहेत. आज कोणाच्या पण घरी जेवण बनणार नाही. सगळी जण तिचीच वाट बघतायत. अगं आता तू जाऊन बघ ना बाहेर. कुठे राहिली रमा? काही गरज नाहीये. इतकी काळजी असती तर आली असती वेळेवर. जेवण बनायचं बाकी आहे अजून. जिला जबाबदारीची जाणीव नाही तिला कोणी पकडून नाही आणणार. तुम्ही दोघं काय संधी शोधत असता का? हे बघ आले भीमान रमा. अगं रमा लवकर ये. अगं सामान आणलं का? अगं माझं सामान आणि माझी भाजी. अगं माझा रंग आणलास की विसरलीस? आणलाय की. हा दे. अगं रमा खूप उशीर झाला तुला यायला. खालच्या जातीची चल चेन काढून दे माझी. मी का काढू? आज मी पण बघते की तू चेन काढल्याशिवाय कशी इथून जातेस. चल सोड हे. सोड. चल सोड. भीमा सोबत येते. काय ग रमा? भीमाच्या कॉलेजात गेलती? आत्ताच्या आता त्या गटारात जाऊन ती चैन काढून दे, नाहीतरी सगळी घाण तुझ्या बायकोच्या अंगावर टाकली जाईल.